पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे हालेलुया. प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काना येथे एक लग्न संस्कार होतो. हालेलुया. ज्या लग्न संस्कारामध्ये एका कुटुंबाची इज्जत जात आहे, तरी त्या ठिकाणी प्रभू उभा आहे. हालेलुया. प्रभूने सांगितलं माझा वेळ अजून आलेला नाही, तरी मरियेचा सानिध्य, मरियेचा प्रोत्साहन, मरियेचा कन्व्हिक्शन जाणीव हे दान म्हणून आपल्याला तिथे आपण पाहतो परत उठत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. पुढे आपण येशूचा पुनरुत्थानाचा भाग पाहतो. हालेलुया. मरण पावलेले येशू तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होत आहे. येशूने शिष्याला सांगितलं, इतर लोकांना बोलले, हालेलुया, या 2 दिवसानंतर तिसरा दिवस येत आहे. तुम्ही या मंदिराचा नाश करा, तिसऱ्या दिवशी हे परत उभा करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बरोबर तिसऱ्या दिवशी येशू मरणाला, सर्व शत्रूंचा मरणाचा पराभव करत पुन्हा उभे राहिले. तर पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण परमेश्वरामध्ये, परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवूया. हालेलुया. निराशा दूर करूया, आशेने प्रभूकडे जाऊया. हालेलुया. हालेलुया. किती भयानक वातावरण असलं तरी माझ्या परमेश्वराचे हात माझा बचाव करायला सामर्थ्यवान आहे. तिसरं वचन आता सिस्टर वाचणार, आपण कान देऊया. चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यास झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. हालेलुया. परमेश्वराला जाणण्यासाठी आपण जागे राहूया, आपण जागृत राहूया, आपण जगूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी थोडा कष्ट करावा लागतो. ज्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बहीण सर्व गुडघे टेकून प्रार्थना करत आहे, त्या कुटुंबामध्ये देवाच्या सानिध्याचे विशेष अनुभव आहे. हालेलुया. काही कुटुंबामध्ये गुडघे टेकण्याच्या ऐवजी चटईवर बसतात, तिकडे पण अनुभव आहे. काही कुटुंबांमध्ये काही लोक इकडे तिकडे एक खुर्चीवर इकडे तिकडे वगैरे कसे तरी बसून ग्रॉसरी कसे तरी करत आहेत. हालेलुया. तिथे देवाचा सानिध्याचा अनुभव कमी असेल. हालेलुया. हालेलुया. कुटुंबामध्ये एकी पाहिजे. परमेश्वराला कुटुंबातील सर्व लोक जटून शोधायला पाहिजे. जागे राहून, जागृत राहून देवाला शोधलं तर तुम्ही मरेपर्यंत देवाचा प्रकाश तुमच्या ठाई राहणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आपण पुढे ऐकूया. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल. हे इफ्राईमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणाऱ्या दिवराप्रमाणे आहे. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगत आहे, इस्रायला, तू प्रेम करताय म्हणून
उगाच बोलत आहे. तू माझा आहे म्हणून उगाच बोलत आहे. हालेलुया. कुठला तरी एक पुरुष कुठं तरी दिसलं तर तू त्याच्या मागे जातात. हालेलुया. कुठले तरी एक स्त्री कुठं तरी दिसलं तर तू त्याच्या मागे जातात. हालेलुया. तुला थोडा आकर्षण कुठे वाटत आहे तिकडे तू पळून जात आहे. हालेलुया. आणि तू कशाला बोलत आहे? परमेश्वराने तुझ्यावर प्रेम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळच्या वेळी जे थोडासा दुःख दिसत आहे तसा प्रकारे तुझा प्रेम आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अल्पजीवी प्रेम. प्रेज द लॉर्ड. थोडक्यात असलेले प्रेम. थोडासा त्रासातून जायचं पाणी आली तर तू मला सोडून पडून जाण्याच्या तयारीमध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. माझ्यासाठी कधी झटत नाही, माझ्यासाठी धाव देत नाही, मला जीवनामध्ये पहिले स्थान द्यायला तू अजून तयार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हे परमेश्वराचा आपल्याकडून असलेली अपेक्षा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, एक सोलिड निर्णय घेऊया, एक पक्का निर्णय घेऊया. हालेलुया. मी माझ्या आयुष्यामध्ये पहिले स्थान मी माझ्या देवाला देईन. माझा देव माझ्या डोळ्यासमोर आहे. बाकी कोणत्याही गोष्टीसाठी मी धावणार नाही. मी माझ्या देवासाठी धावणार. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. पुढे आपण ऐकूया. म्हणून मी त्याचवर संदेष्टांच्या हातून कुऱ्हाड चालविली आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांस ठार केले आहे. माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगत आहे. हालेलुया. तुम्ही भरपूर काय काय इकडे केलं तिकडे केलं म्हणून बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही पाहिजे तेवढे धावणार, पाहिजे तितके तुम्ही धावणार. हालेलुया. पाहिजे ते सगळे तुम्ही करणार. तुमचा काम होईपर्यंत. तुझं काम एकदा झालं तर तू ना त्यानंतर माझी आठवण तुझ्या डोक्यातून निघून जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू पाहिजे ते यज्ञ करायला तयार आहे. पाहिजे ते त्रास काढायला तू तयार आहे. पाहिजे तेवढे पैसा खर्च करायला तू तयार आहे. हालेलुया. मला तुझ्या पैशाची गरज नाही, मला तुझ्या यज्ञाची गरज नाही. मला पाहिजे ते तुझे प्रेम आणि तुझी दया आहे. परमेश्वराला आपल्याकडून अपेक्षा आहे तुझे प्रेम. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर, मी बोलणारे प्रेमाच्या शब्दासाठी भुकेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा संत फाउस्टीना यांनी सकाळी एक निर्णय घेतला दिवसामध्ये, आज दिवसभर काहीही होऊ दे, मी माझ्या देवाला दुखवणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुपारी संत फाउस्टीनाच्या ध्यानात आला. मी सकाळी जरी देवाला वाचन दिलं तरी दुपारपर्यंत मला माझ्या निर्णयामध्ये टिकून राहायला मला नाही जमलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दुपारी रडत, निराश होऊन, दुःखी होऊन संत फाउस्टीना साक्रमंताजवळ जाऊन बसले. येशूकडे सॉरी बोलत आहे. तेव्हा येशूने संत फाउस्टीनाला बोलले, हालेलुया. तू आता या दुपारी एवढे दुःखी होऊन का माझ्याकडे आलीस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने सांगितलं, मी तुला दुःखवलं म्हणून मला वाईट वाटलं म्हणून मी तुझ्याकडे आलो. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. यामुळे येशूने फाउस्टिनाला सांगितलं, तुझ्याकडून झालेली जी चूक आहे त्या चुकामध्ये मी दोष आता पाहत नाही, कारण चूक झाली तरी त्या चुकाच्या निमित्ताने तू माझ्याकडे धावत आली. तू माझ्याकडे जवळ येत आहे, सॉरी बोलत आहे, तेव्हा माझ्या हृदयामध्ये तुझ्यासाठी एक विशेष प्रेम तयार होत आहे. मला तुझ्याबद्दल बरे वाटत आहे, मला तुझ्याबद्दल अभिमान वाटत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्याबरोबर फाउस्टिनाला प्रभूने सांगितलं, मी लोकांच्या चुका मोजत बसलेले नाही. ते लोक पश्चाताप करून माझ्याकडे धावत यावं, यात माझा आनंद आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू, आता आपण परमेश्वराजवळ आपल्या चुका कबूल करूया, देवाजवळ आपण माफी मागूया. आपण येशूच्या समोरच उभे राहून आपल्या मनाची परीक्षा घेऊया. माझ्यासाठी देव कोण आहे? मी माझ्या पप्पाला देत आहे तेवढ्या किंमत मी माझ्या येशूला देत आहे का? माझ्या मम्मीला देत आहे ती किंमत मी येशूला देत आहे? माझ्या बॉयफ्रेंडला देत आहे तेवढे किंमत मी माझ्या येशूला देत आहे का? माझ्या गर्लफ्रेंडला जे प्रेम मी देतो ते प्रेम मी माझ्या देवाला देत आहे का? माझा देव माझ्या जीवनामध्ये कोण आहे? मी माझ्या आयुष्यामध्ये कशाचा वाट पाहत आहे, कोणाचा वाट पाहत आहे का मी माझ्या येशूचंच वाट पाहत आहे? माझ्या जीवनामध्ये पहिले स्थान कोणाला आहे? एका व्यक्तीने बोलले, फादर मी येशूला पहिले स्थान दिलं नाही. त्या माणसाला विचारलं, त्याला दुसरं स्थान दिलं का? त्यांनी काही बोललं नाही. तिसरं स्थान दिलं का? त्यांनी काही बोललं नाही. चौथं स्थान, पाचवं स्थान, सहावं स्थान, सातवं स्थान, आठवं स्थान. हालेलुया. त्या माणसाने विचार करून सांगितलं, फादर मी येशूला असे नंबरमध्ये बघितलं तर कुठल्याही स्थानामध्ये ठेवलं नाही. अडचण येत आहे तेव्हाच मी त्याचा आठवण करतो. हालेलुया. त्यासाठीच येशूने आपल्याला बोलले की तुझ्या मानेवर एक जोखंड आहे. ते कधी सुटणार? ज्या दिवशी मी येशूला पहिले स्थान देणार, परत येशूकडे येणार, येशूसाठी मी जीवन जगायला तयार होत आहे, तेव्हा सगळे अडखळ जोखंड आपल्या बंधू होणार आणि मी धावत माझ्या येशूकडे जाऊ शकणार. माझ्या जीवनामध्ये भरपूर फ्रीडम, स्वातंत्र्य येणार. त्यामध्ये जितके लोक आज रडत बसलेला आहे, बाकी काही कारण नाही, पप्पानी, मम्मीने, भावानी, बहिणीने आणि मी स्वतः जीवनामध्ये पहिले स्थान इतर अनेक वस्तूला, गोष्टीला, लोकांना दिले, येशूला दिलं नाही. येशूला पहिले स्थान देणे. बाकी कोणत्याही गोष्टी डोक्यात नको घेऊ, फक्त येशूला तुझ्या जीवनामध्ये पहिले स्थान घ्या, बाकी सगळे येशू तुला देणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. एका लहान बालकाविषयी मम्मीच्या पप्पाच्या मनामध्ये जी भीती आहे ते येशू आता दूर करून देत आहे. येशू सांगत आहे, बाळाच्या काळजी मी घेईन.
चक्कर येऊन पडत आहे, एका व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे, अनेक लोकांना प्रभू संरक्षण देत आहे. परमेश्वर सांगत आहे, कोणतरी पप्पाला मम्मीला जास्त जागा देत आहे, मला त्या जागा तू का देत नाही? पहिले स्थान माझं आहे. मुलग्याचं दुखणे कोणाचा तरी येशूने पूर्णपणे आता बरे केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.